जय शिवराज, जय भीम भावना आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। आता जो तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला असाच आपण ट्रेंडिंग लव स्टेटस क्रिएट करणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला एक ॲप्लिकेशनची आवश्यकता पडणार आहे, ज्याचं नाव आहे काइन मास्टर। ते तुमच्याकडे नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि तुम्हाला लिंकवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे। आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होईल ते सर्व काही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तिथनं डाउनलोड तुम्ही करू शकता। पण तिथनं डाउनलोड करण्यास पण काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम होतो, तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होत असतं ते सर्व काही मी त्या व्हिडिओच्या खाली अपलोड करत असतो। तर टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता। आणि तुम्हाला नेक्स्ट एडिटिंगचा ट्युटोरियल कोणते येणार आहे त्याचा डेमो व्हिडिओ सगळ्यात आधी बघायचा असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करू शकता, त्यावरती डेमो व्हिडिओ मी अपलोड करत असतो। आणि तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल तर व्हिडिओला लाईक करा किंवा नका करू, पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा। आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही बोलायचं असेल किंवा माझ्याशी काही गप्पा मारायच्या असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, डायरेक्टली मेसेज करू शकता, तुम्हाला लगेच रिप्लाय मिळेल। तर चला जराही वेळ न घालवता आपण आजची एडिटिंग सुरू करूया। ओके, तर आपल्याला काइन मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर बघू शकता इथं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि इथं 9.16 ही साईज सिलेक्ट करायची, कारण की आपला ट्रेडर जो फुल स्क्रीन होणार आहे त्यासाठी आपल्याला 9.16 ही फुल स्क्रीन साईज सिलेक्ट करायची। साईज सिलेक्ट केल्यानंतर बघू शकता तुम्हाला इकडं मीडियाचा ऑप्शन दिसत असेल, याच्यावरती क्लिक करायचं। याच्यावरती क्लिक केल्यानंतर भावांनो करायचं काय, इथं तुम्हाला बॅकग्राऊंडवरती क्लिक करायचं आणि इथं एक व्हाईट बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे। व्हाईट बॅकग्राऊंड सिलेक्ट केल्यानंतर बघू शकता असं काही इंटरफेस येईल तुमच्यासमोर। तो बॅकग्राऊंडच्या एक नंबरच्या साईडला यायचं आहे, समोरील साईडला, आणि इथं लेअरवर जाऊन परत मीडियावरती जायचं आहे आणि बॅकग्राऊंडवरती जाऊन परत आपल्याला एक ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे। ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट केल्यानंतर याची जी लेंथ आपल्याला अशा प्रकारे फुल करून घ्यायची, बघू शकता थोडंसं झूम करायचं आहे आणि झूम केल्यानंतर अशा प्रकारे राहून द्यायची। त्यानंतर करायचं काय, आपल्याला लेअरवरती जायचं आहे, लेअरवर जाऊन मीडियावरती जायचं आहे। मीडियावरती गेल्यानंतर भावांनो आता तुम्हाला व्हिडिओ याच्यावरती PNG यूज करायचे आहे। ज्या PNG तुम्हाला व्हिडिओमध्ये ॲड करायचे त्या PNG कॅप्चर करून घ्यायचे। त्यासाठी मी एक नंबरची PNG आता सिलेक्ट करीत आहे। सिलेक्ट केल्यानंतर बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे जेवढं ब्लॅक बॅकग्राऊंड आहे तितकं तुम्हाला याला झूम करून घ्यायचं PNGला, ठीक आहे। झूम केल्यानंतर करायचं काय, तुम्हाला खाली इथं ब्लेंडिंगचं ऑप्शन दिसत असेल, याच्यावरती येऊन याला स्क्रीनवरती सोडायचे। तर अशा प्रकारे याच्यामध्ये ॲड होऊन जाईल। ॲड झाल्याच्यानंतर बघू शकता तुम्हाला इथं सेटिंगच्या ऑप्शनच्या नंतर खाली इथं तुम्हाला कॅप्चरचं ऑप्शन दिसत असेल, याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि कॅप्चर अँड सेव्हवरती क्लिक करून याला सेव्ह करून घ्यायचं। बघू शकता आता हे तुमच्या फोनमध्ये सेव्ह झालेलं आहे। करायचं काय, या PNGवरती क्लिक करायचं आहे आपल्या गर्लच्या आणि याला कट करून घ्यायचं, ठीक आहे। तुम्ही बॉय असाल तर तुमची बॉयची घेऊ शकता आणि गर्ल असाल तर गर्लची घेऊ शकता, तसं काही नाही, ठीक आहे। परत आपल्याला लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला आणखी नेक्स्ट PNG ॲड करून घ्यायची, ठीक आहे। आता आपण दुसरी PNG ॲड करून घेऊ। तर अशा प्रकारे तुम्हाला खूप साऱ्या PNG ॲड करायच्या आहे याच्यामध्ये। कम से कम तुम्हाला स्टेटस किती मोठा बनायचा आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। परत आपल्याला ब्लेंडिंगवरती यायचं आहे आणि स्क्रीनवरती सोडायचं आहे। बघू शकता याच्यामध्ये परत ॲड झालेली PNG। करायचं काय भावना, आपल्याला परत या कॅप्चरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि याला कॅप्चर अँड सेव्हवरती क्लिक करून याला पण एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे। परत हा PNG आपल्याला डिलीट करायचा आहे। डिलीट करायच्यानंतर लेअरवर जायचं आहे, मीडियावर जायचं आहे आणि आणखीन एक PNG आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची। तर अशा प्रकारे आपल्याला काही 9 ते 10 कम से कम 8 PNG बनवून घ्यायची भावना तुमच्या, आणि परत आपल्याला इथं ब्लेंडिंगवरती येऊन त्याला स्क्रीनवरती सोडायचे, बघू शकता अशा प्रकारे, ठीक आहे। तर आपण अशा प्रकारे मी ऑलरेडी सेव्ह केलेले आहे 8 एक PNG। तर तुम्हाला मी सिम्पली अशा तुम्हाला 8 PNG कॅप्चर करून घ्यायचे, तर तुम्हाला मी दाखवलेलं आहे, ठीक आहे। तर आपण बॅक येऊन जो आता पुढली प्रोसेस करून घेऊया। तर आपल्याला हे PNG सेव्ह झाल्याच्यानंतर 8 PNG करायचं काय, बॅक यायचं आहे। बॅक आल्याच्यानंतर आपल्याला काइन मास्टरच्या होम पेजवरती यायचं आहे। होम पेजवरती आल्याच्यानंतर बघू शकता तुम्हाला इथं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून आपल्याला परत 9.16 ही साईड सिलेक्ट करायची फुल स्क्रीन, ठीक आहे। सेटिंगवरती जायचं आहे। सेटिंगवरती गेल्याच्यानंतर बघू शकता तुम्हाला इथे एडिटिंगचा ऑप्शन आहे। एडिटिंगवरती येऊन याला फिल स्क्रीन ओके करून घ्यायचं आहे। फिल स्क्रीनवरती ओके करायचे। ओके केल्याच्यानंतर करायचं काय, आता आपल्याला लेअरवरती जायचं आहे, मीडियावर जायचं आहे आणि जे पण आपण कॅप्चर केलेलं आहे ते सगळे काही आपल्याला सेव्ह करून घ्यायचे। तर मी इथनं जे कॅप्चर केलेले PNG आहे ते पूर्ण सिलेक्ट करून घेतो आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे आहे। तर बघू शकता PNG मी सिलेक्ट केलेली आहे। आता करायचं काय आहे, यो बॉक्स दिसत असेल तुम्हाला, या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे। बॉक्सवरती क्लिक केल्याच्यानंतर बघू शकता इथं तुमच्याकडे हा 3D हा इफेक्ट नसेल तुमच्याकडं खूप, तर हा इफेक्ट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इथं खाली गेट मोरवरती जावं लागेल भावांनो। आणि याच्यावरती गेल्याच्यानंतर तुम्हाला डाटा ऑन पाहिजे, डाटा ऑन असल्याच्यानंतर ते तुम्हाला इफेक्ट दिसतील आणि इथनं तुम्ही हा इफेक्ट डाउनलोड करून घेऊ शकता। याच्यावरती क्लिक करायचं आणि स्टेप बाय स्टेप जे आपल्याला इथे इफेक्ट ॲड करून घ्यायचं। तर एक नंबरचा इफेक्ट लावून घेऊया, तर अशा प्रकारे दिसेल, ठीक आहे। बघू शकता ओके करायचं आहे। 2 नंबरच्या याच्यावरती क्लिक करायचं आहे, 2 नंबरचा इफेक्ट लावून घ्यायचा आहे। 3 नंबरच्या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे, 3 नंबरचा इफेक्ट लावून घ्यायचा आहे।
अशा प्रकारे आपल्याला स्टेप बाय स्टेप पूर्ण याच्यावरती लावून घ्यायचं. तर मी फास्टमध्ये लावतोय भावांनो, तुम्ही पण अशा प्रकारे लावून घ्या. टाईम लागला तर लागू द्या, तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, व्हिडिओ प्रोफेशनल दिसला पाहिजे, एकदम आपली एडिटिंग अशी एकदम भारी वाटली पाहिजे. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण याच्यावरती लावून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे ॲड झालेला आहे आता इफेक्ट. आता परत करायचं काय आपल्याला, याच्यावरती क्लिक करायचं आहे, जी PNG आहे PNGवरती क्लिक करायचं आहे. आणि इथं तुमच्यासमोर हा ऑप्शन येईल 1 नंबरचा, याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर बघू शकता ही 1 नंबरचा इफेक्ट आहे. हा तुमच्याकडे नसेलच, आणि असेल तर चांगली गोष्ट आहे, पण नसेल तर करायचं काय, इथं तुम्हाला गेट मोरवरती यायचं आहे खाली, आणि इथनं पण तुम्हाला हा इफेक्ट डाउनलोड करून घ्यायचा. मी याच्यावरती क्लिक करतो आहे, आणि इथं आपल्याला फक्त 2 इफेक्ट यूज करायचे आहेत. 1 नंबरला एक लावायचा आहे. नाहीतर चला आपण सगळे इफेक्ट ॲड करून घेऊ याच्यामध्ये. ठीक आहे, 1 नंबरला 1 नंबरचा लावायचा आहे, 2 नंबरवरती क्लिक करायचं आहे, 2 नंबरला 2 नंबरचा लावायचा आहे, 3 नंबरच्या याच्यावरती क्लिक करायचं आहे, 3 नंबरचा लावायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला स्टेप बाय स्टेप याच्यावरती पण सगळ्या याच्यावरती लावून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर मी अशा प्रकारे लावून घेत आहे भावनो फास्ट. आणि अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा यार. व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते यार भावांनो, नक्की लाईक करा. आणि चॅनलवरती पण पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुमच्यासाठी मी अशी ट्रेनिंग एडिटिंग घेऊन येत असतो. तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल नवीन एडिटिंगचं. ठीक आहे, तर सबस्क्राईब करून घ्या. तर बघू शकता अशा प्रकारे पूर्ण याच्यावरती मी इफेक्ट आता ॲड केलेला आहे. आता करायचं काय, याची जी लेंथ आहे आपल्याला थोडीशी कमी करून घ्यायची. ठीक आहे, अशी एवढी ठेवायची. बघू शकता पूर्ण याची आपल्याला अशा प्रकारे ठेवायची. तर बघू शकता आपला जो स्टेटस आहे हा 25 सेकंदापर्यंत झालेला आहे, नाही 28 सेकंदापर्यंत झालेला आहे. ठीक आहे, आता करायचं काय आपल्याला, परत लेअरवरती जायचं आहे, लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्याच्या नंतर भावांनो आपल्याला इथनं एक इफेक्ट आहे, हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा. बघू शकता हा वाला कैचीच्या साईडच्या ऑप्शनवर जाऊन याला फुल टू स्क्रीन करून घ्यायचं आहे. फुल टू स्क्रीन केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे, आणि तुम्हाला इथं ॲडजस्टमेंट ऑप्शन दिसत असेल याच्यावरती जाऊन याला दोन्ही कलरला हाय करायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे बॅक यायचं आहे. ब्लेंडिंगचं ऑप्शन दिसत असेल याच्यावरती येऊन तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं आहे. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे दिसेल हे. ठीक आहे, त्यानंतर करायचं काय, परत लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे, आणि इथून तुम्हाला एक बॉर्डर PNG मिळेल, ती बॉर्डर PNG ॲड करून घ्यायची. बघू शकता ही वाली कैचीच्या साईडच्या ऑप्शनवर जाऊन फुल टू स्क्रीन करून घेऊया. PNGवरती क्लिक करायचे आणि याची लेंथ शेवटपर्यंत खेचून न्यायची अशा प्रकारे. तर बघू शकता आपलं जे सॉन्ग आहे, आपली जी लेंथ आहे ही इथलोरच आहेत, आपण हे 2 समोरचे पार्ट कट करून घेऊया. ठीक आहे, 2 PNG. तर बघू शकता आता अशा प्रकारे पूर्ण झालेलं आहे, आणि आपण इथनं PNG पण कट करून घेऊया. ठीक आहे, तर आता परफेक्ट झालेलं आहे बॅकग्राऊंड आणि हे कलर व्हिडिओ. ठीक आहे, आता करायचं काय आपल्याला, परत लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे, आणि मीडियावरती गेल्याच्यानंतर तुम्हाला इथनं आणखीन एक लिरिक्स व्हिडिओ मिळेल, तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा. बघू शकता हा वाला, याचं थोडंसं समोर यायचं आहे, आणि समोरील पार्ट आपल्याला कट करून घ्यायचं आहे. इथनं कैचीच्या ऑप्शनवर जाऊन याला कट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर मी 1 मिनटं कॉल येईल तर मी फ्लाईट मोडवर टाकून देतो आहे. आता बघू शकता अशा प्रकारे आपल्याला करायचं काय, याला पुढं सरकून घ्यायचं आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे ग्रीन कलरवरती, आणि क्रोमॅकीच्या ऑप्शनवरती जाऊन याला इनेबल करून घ्यायचं आहे. याला इनेबल केल्याच्यानंतर वरली जी लेंथ आहे खाली जी लेंथ आहे आपल्याला 55वरती ठेवायची आहे, आणि वरली जी लेंथ आहे आपल्याला 32वरती ठेवायची अशा प्रकारे. ठीक आहे, त्यानंतर करायचं काय, याच्यावरती क्लिक करायचं आहे, थोडंसं पुढं घेऊया. हां, याच्यावरती क्लिक करायचं आहे, त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, प्रेस करायचं आहे, आणि खाली इथं ॲड करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे. ठीक आहे, इथं ॲड केल्याच्यानंतर करायचं काय आपल्याला, थोडंसं पुढं सरकून घेऊया अशा प्रकारे. परत लेअरवरती जायचं, मीडियावरती जायचं आहे, आणि जो पण तुमचा इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा लोगो असेल तो लोगो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तो लोगो सिलेक्ट करण्यासाठी आपल्याला तुमच्याकडे इंस्टाग्रामचा असेल तर इंस्टाग्रामचा, किंवा यूट्यूबचा असेल तर यूट्यूबचा. तर मी माझा इंस्टाग्रामचा करीत आहे, तर याला इथं वरती ॲड करून घ्यायचं भावना. बघू शकता अशा प्रकारे थोडंसं छोटं करायचं आणि इथं वरती ॲड करून घ्यायचं अशा प्रकारे. बघू शकता, आणि याची जी लेंथ आहे आपल्याला शेवटपर्यंत खेचून न्यायची. तर आता तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे. मी तुम्हाला प्ले करून दाखवतो थोडासा. ठीक आहे, डेमो की कसा बनलेला आहे बघू शकता. बघू शकता पूर्णपणे आपला व्हिडिओ एकदम परफेक्ट बनवून रेडी झालेला आहे. आता करायचं काय, इथं शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं, आणि आपला जो स्टेटस आहे फुल स्क्रीन झालेला आहे, त्यामुळे आपल्याला याला फुल HD मध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे.
तर भावांनो आणि बहिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा यार, कारण की खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि चॅनलवरती पण पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लाईक करा किंवा नका करू फरक नाही पडत, पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा, कारण की तुमच्यासाठी मी अशी ट्रेनिंग एडिटिंग घेऊन येत असतो, तर त्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन मिळालं पाहिजे बघायला. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. पण तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा, आणि काही प्रॉब्लेम आला एडिटिंगबद्दल तर कमेंट करून नक्की कळवा. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत